हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं मचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमिः पवित्रा यदेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आणि आजचे शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 39 नंबरच्या ओवीचा विचार आणि 8वा आणि 9वा श्लोक 7व्या अध्यायातला जो आहे त्याच्यावरचं माऊलींचं निरूपण 7-8 ओव्यांच्या मधून पाहिलेलं होतं। रसोहंस कौंतेय किंवा प्रणव सर्व वेदेषु, ख शब्द खे, पौरुषु नृषु किंवा पुण्यगंधा, या सगळ्या शब्द जे आहेत त्याचा विचार उदकी रसू पवनी स्पर्शू शशी सूर्य प्रकाशू तो मीची जाण, हे वर्णन किंवा पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दो, वेदी प्रणव किंवा नराच्या ठाई नरत्व हे अहंभाव्य सत्व, पौरुष मे तत्व किंवा अग्नियश हा तेजी नामाचे आहे कवच, सगळी वर्णन जी आहे ती भूतमात्रामध्ये कसं प्रत्येक पृथ्वी ह्या पंचमहाभूतामध्ये भगवंताचं अस्तित्व दर्शवणारे जे जे घटक आहेत ते घटक परमेश्वर स्वरूप आहेत। त्यातलं मुख्य जे न दिसणारी गोष्ट आहे, आपल्याला पाणीच फक्त दिसतं, आपल्याला पृथ्वी दिसते, आपल्याला आकाश दिसतं, पण शब्द दिसत नाहीत। या सगळ्या गोष्टी आहेत त्यातल्या तन्मात्रा ज्या आहेत त्या तन्मात्राला धरून त्या सगळ्या गोष्टी असतात। जेव्हा जेव्हा आपण ह्या सगळ्या अपरा प्रकृतीकडे पाहतो तेव्हा तेव्हा आपल्या लक्षात आला पाहिजे की यामध्ये भगवंत आहे आणि भगवंताचं अस्तित्व आहे। त्यामुळे त्याच्याशी वागताना किती कोमलतेनं वागायला पाहिजे। जगातला प्रत्येक घटक जो आहे तो भगवत स्वरूप जर म्हटला तर प्रत्येकाला आपण नमस्कार करायला पाहिजे। 9व्या अध्यायामध्ये आलेला आहे, नतमस्तक नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा। तुकाराम महाराज उगीच बोलत नाही, सगळ्या भूताला नम्र झालं पाहिजे। नम्र का झालं पाहिजे तर त्या भूतांचा बाजूला करूया, भूतांना बाजूला करूया आणि आतमध्ये असलेले जे तत्व आहे उपाधीच्या पाठीमागं असलेलं त्या तत्वाकडं लक्ष आपलं असलं पाहिजे। यासाठी एवढं वर्णन भगवंत आपल्या विभूती सांगायला लागलेत। काही विभूती इथं सांगितलेत, काही 10व्या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहे। 10व्या अध्यायामध्ये जरा त्याचं इन डिटेल आहे आणि त्यामुळे तिथं आपण बघणारच आहोत विभूती। पण इथं जे म्हणतात ना, पृथ्वीतला गंध, पाण्यातला रस किंवा आकाशातला शब्द, हे सगळी पंचमहाभूतं सांगितलेली आहेत किंवा वायूमधला स्पर्श, सगळ्या पंचमहाभूताची एक वैशिष्ट्य सांगितलेले आहे जी आपल्याला बघायला मिळत नाही, ते अनुभवाला येत नाही, परंतु आपल्याला ती जाणवतात मात्र। आणि जर त्या दृष्टीने आपण बघितलं तर भगवंत म्हणतात पृथ्वीतला गंध मी आहे, तू पृथ्वीला नमस्कार का कर, कारण त्यातला गंध जो आहे ना तो माझा आहे। तू पाण्याला नमस्कार का कर, तर पाण्यातला जो रस आहे तो माझं स्वरूप आहे। म्हणून प्रत्येक ठिकाणी नमस्कार करावा, अन्नाला नमस्कार करावा, बाहेर सूर्याला चंद्राला नमस्कार करण्याच्या ज्या पद्धती आलेल्या आहेत। आणि आपल्या संस्कृतीनं प्रत्येक या भूतमात्राच्या ठिकाणी देवतेची संकल्पना करून वेगवेगळे सण वेगवेगळ्या तिथीनुसार त्यांचं पूजन ठेवलेलं आहे। भले त्याला कोणी अंधश्रद्धा म्हणू, बरेच जण लोक म्हणतील की आपण चंद्राला तुम्ही नमस्कार करताय, सूर्याला नमस्कार करताय, तर लोक आता त्या चंद्रावर पोचले, त्याला कशाला देव मानताय? अरे बाबा, त्याला देव मानत नाही म्हणून राहूया बाजूला, पण सूर्य देव नसला तर सूर्याचा प्रकाश माझ्यासाठी देव आहे ना, तुझ्यासाठी पण आहे। जो बोलतोय ना त्याच्यासाठी सुद्धा तोच देव आहे। देव शब्दाची व्याख्या काय करता येते? ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, ज्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही, याला देव म्हणायचा। सोपी व्याख्या आहे। माझं अस्तित्व पाण्याशिवाय नाही ना, पाणी माझ्यासाठी देव आहे। माझं अस्तित्व वायूशिवाय नाही ना,
कारण श्वासाला वायू लागतो, त्याशिवाय माझं चालत नाही. तर माझा तो देव आहे. सूर्य माझा देव आहे, चंद्र माझा देव आहे. झालं. आता या सगळ्यांना मिळून प्रत्येक ठिकाणी विभागणी केलेली आहे आणि ती आत्मतत्वाचीच कल्पना केलेली आहे. म्हणून आता पुढील श्लोकामध्ये सुद्धा माऊली 10 आणि 11 नंबरच्या श्लोकामध्ये सुद्धा परत आणि विभूती सांगितलेल्या आहेत. आता आपण 10 नंबरचा श्लोक पाहतो. बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्मतास्मी तेजस्तेजस्विनामहम. वर्णन कसं केलेलं आहे बघा. तू सर्व मला सर्व भूताचे नित्य कारण, सनातन कारण. सनातन म्हणजे काय? नित्य असलेलं, आद्य असलेलं, आदि कारण मान. म्हणजे मी सनातन आहे, अनादि आहे. अनादि म्हणजे ज्याला शेवट नाही, ज्याची सुरुवात नाही, अशा शब्दाला अनादि म्हणतात. आदि म्हणजे सुरुवात असणं हां, आणि साधी म्हणजे त्याचा शेवट असणं. तर आदि आणि साधीच्या पलीकडे असणारं अनादि तत्व आहे. त्याला शब्द वापरला आहे भगवद्गीतेनं सनातनम. आणि हे बीज आहे. बीज खरंच सनातन आहे. बीजम सर्वभूतानां, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असणारं कारण मी आहे. बुद्धिर्मतामास्मी, मी बुद्धिमानातली बुद्धी आहे. आणि तेजस्विनामहम, तेजस्वी लोकामधलं तेज मी आहे. कुठेही ठिकाणी जर अशी मोठी गोष्ट दिसली, एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या झाडामध्ये, तर वेगळेपणा दिसतोय ना, जो कुठेही बघायला मिळत नाही, तर त्यावेळी समजलेलं आहे की तेज तत्व हे जे दिसतं एखाद्यावरती, एखाद्याजवळ, तर त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे. कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तेजातलं वर्णन करतात. तेजस्वी लोकांमधलं तेज मी आहे. बुद्धिमान लोकांमधली बुद्धी जी आहे ती मी आहे. आणि सर्व भूतांचं बीज कारण. बीज म्हणजे काय? मूळ कारण. बीज शब्दाचा अर्थ मूळ. ते मूळ कारण सनातन म्हणजे मी आहे. सनातन शब्दाचा अर्थ आहे नित्य जे आहे ते मी आहे. वर्णन करताना माऊलींनी कसं केलंय बघा. 2 ओव्या आपण एकदम घ्याव्या लागतील आपल्याला. 40 आणि 41 नंबरची ओवी. त्यामध्ये काय बोलतात बघा. पै आधीचिनी अवसरे विरुडे गगनाचिनी अंकुरे, जे अंती गिळी अक्षरे प्रणवपीठाची. जव हा विश्वाकार असे, तव जे विश्वची सारखी दिसे, मग महाप्रलय दशे कैशेनी नव्हे. दिसणारं आधीचेने अवसरे हे बीज आहे. ते जगत उत्पत्तीच्या काळामध्ये वाढलेलं काय होतं? विरुडलेलं असतं. जगत उत्पत्तीच्या काळात पुढे होतं विरुडे गगनाचिनी अंकुरे, आकाशाच्या अंकुराने वाढतं. म्हणजे पहिल्यांदा आकाश निर्माण होतं. त्या बीजाचं जे सनातन बीज भगवंताचं आहे, त्याचं पहिलं महाभूत कोणतं आहे? तर आकाश. नंतर आत्मा आकाश श्रुतीच आहे तशी. आत्म्यापासून आकाश झालं. आणि आत्म्यापासून आकाश म्हणजे आत्म्याला काहीतरी करणं बिरणं आहे का? नाही. त्याला आपण ईक्षण करणं, एकोहम बहुशाम असा संकल्प होणं, या सगळ्या शास्त्रानं व्यवस्थित त्याची बैठक मांडून ठेवलेली आहे. पण आत्ता म्हटलेलं आहे आकाश विरुडे, म्हणजे पहिलं तत्व जे आहे ते अंकुर फुटणं. विरुडे गगनाचिनी अंकुरे, ते जे वाढते ना आकाशाचं, तो अंकुरित होतं. ते आकाशाच्या द्वारे अंकुरित होतं. जे अंतिगिळी अक्षरे प्रणवपीठाची. पहिल्यांदा काय म्हटलं? आकाश या कार्यापासून सुरुवात होऊन पृथ्वीपर्यंत कार्य होतात. म्हणजे आकाशापासून निर्माण झालेलं जल, जलापासून तेज, तेजापासून वायू आणि वायूपासून पृथ्वी, शेवटचं भूत तयार झालं. आणि अशाप्रमाणे पृथ्वीची रचना तयार झालेली आहे. पृथ्वीपर्यंत कार्य होतात. पण प्रलय काळामध्ये जे अंती म्हणजे शेवटी, गिळी अक्षरे प्रणवपीठीची. प्रलय काळात ओंकार रूपी पीठावरची औम ही अक्षरे सुद्धा जे बीज गिळून टाकतं. म्हणजे ओंकाराला सुद्धा गिळून टाकतं. ओंकार हा पहिली निर्मिती आहे. शब्द जे सुरू झाला ना, म्हणजे आकाश निर्माण झालं. आकाश निर्माण तर शब्द निर्माण झाला. शब्द कोणता निर्माण झाला? ओम. पहिला शब्द कोणता? ओम. ओम झाल्याबरोबर सगळ्या जगाची निर्मिती झाली, शब्दांची निर्मिती झाली. नंतर मग जल, वायू, आकाश, पृथ्वी, वायू वगैरे तेज तत्व नंतर निर्माण झाले. पण अगोदर नाम,
म्हणून नाम आहे आद्य अंती वर्णन केलेलं आहे ना. नाम अगोदर आहे. असं म्हणतात की समुद्र काठाला एक जण फिरत होता, असाच कोणतरी ऋषी मुनी, आणि त्याला हा समुद्राच्या काठाला शंख पडलेला दिसला. म्हणजे शंकासूर. शंकासूर शब्दाचा अर्थ आहे की शंकासुराला मारताना शंखामध्ये त्यांना रूपांतरित केलेलं आहे भगवंताने. त्यामुळे भगवंताच्या आठवणीसाठी शंकासुरानं ती मागितली होती त्या असुरानं, राक्षसानं. तर त्या शंखातून म्हणे पहिला ध्वनी जो निघाला तो ओम होता. म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या सुरुवातीला ओम हे पहिलं बीजाक्षर आहे. जसं पहिलं आकाश आहे, लक्षात घ्या, पहिलं जसं आकाश आहे तसा पहिला शब्द ओंकार आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे गेली अक्षरे प्रणव किट्याची. प्रणव शब्दाचा अर्थ आहे ओंकार. मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेला आहे. तर ही जगत उत्पत्ती झालेली आहे. बीज रूपानं प्रथम आकाशाच्या रूपाने अंकर फुटतो आणि मग त्यापासून 4 भूतांची निर्मिती झाली. श्रुतीचंच आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तर त्यामध्ये बोलताना म्हणतात स्थूल सूक्ष्म सृष्टी निर्माण झाली आणि प्रलयाच्या वेळी एक त्या कारणात लीन होतं ना. काय कारण आहे? सनातन कारण कोणतं आहे? बीज कोणतं आहे? भगवंत परमात्मा. आत्मा हे बीज आहे आणि त्या आत्मा या बीजामध्ये त्या उपादान कारणामध्ये सगळं लीन होतं. आणि प्रणवाची शब्द वापरलेला आहे ना. प्रणवाची म्हणजे अ उ म ही अक्षरे सुद्धा त्या बीज गिळून टाकतं. आणि पंचमहाभूतापासून हे आकाराला आलेलं विश्व जे आहे, जो हा विश्वाकार असे, हे पंचमहाभूतापासून आकाराला आलेलं विश्व आहे. तर आलेलं विश्व त्यामुळे ते दिसताना मात्र कसं दिसतंय? तर ते विश्वची सारखे दिसे. वास्तविक ते आत्मा आहे, ते बीज आहे, पण दिसताना मात्र कसं दिसतं? विश्वासारखं दिसतं. का? विश्वाचा आकार त्यानं धारण केला म्हणून विश्वासारखं दिसतं. मग महाप्रलय दिसे कैसेनी नव्हे. पहिल्यांदा तोपर्यंत बीज विश्वाच्या आकारासारखं दिसतं, पण महाप्रलयाच्या अवस्थेमध्ये हेच बीज का होतं? स्थूल आणि सूक्ष्म कोणत्याच आकारानं प्रकट होत नाही. मागणं एकटंच राहतं. बीज हे एकटंच असते. आधी बीज एकले आपण अभंग म्हणतो, त्यामध्ये आहे आधी फक्त बीजच आहे. आणि आधी शब्दाचा अर्थ आहे ओंकार सुद्धा आधीच आहे. शब्द हा जो आहे आधीच आहे. पण शेवटी जेव्हा अंत होतो ना, तेव्हा इथं वर्णन केलंय स्थिती कालामध्ये जोपर्यंत दिसत असतं तोपर्यंत विश्वाचा आकार धारण करून ही पंचमहाभूत बसतात. पण प्रलयाच्या वेळी दिसतात विश्वाच्या आकारासारखे, असताना मात्र कसे आहेत? आत्मतेजाच्या रूपाने आहेत. आत्मतत्व हे विश्वासारखं दिसतं. आणि महाप्रलयाच्या वेळी ते विश्व कोणत्याच आकाराचं शिल्लक राहत नाही. महाप्रलय देशे कैशेनी नव्हे. का नंतर आकारच शिल्लक राहत नाही. मुळात ते निराकारच आहे. आकार धारण केला कुणी? आत्मतत्वानं आकार धारण केला आणि म्हणून ते विश्वासारखं दिसतं. आपल्या सुद्धा आत्म्यानंच आकार धारण केला म्हणून तो देह निर्माण झाला. त्या देहातूनच अहंकार निर्माण झालेला आहे. म्हणून म्हणलेलं आहे माऊलींची उवे आहे, हा देहांकारू नाथिला, हा समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचाच आहे. कशी सुंदर उवी आहे बघा, की देहानं अहंकार धारण केल्यामुळं तो अहम आकाराला आला. अहम आकाराला येतो त्यावेळी अहंकार होतो. अहम जो आहे मी, तो जेव्हा आकाराला येतो, मी म्हणजे काय? आत्मतत्व. हे आत्मतत्व जेव्हा आकाराला येतं, अहंकाराला धरून, अहंकाराला धरल्याशिवाय आकारच प्राप्त होत नाही. खरी मुद्दा तोच आहे. जेव्हा ते अहम आकाराला धरतं त्यावेळी त्याचा अहंकार होतो. जर त्यांना आपला आकार टाकला ना तर हा अहम मूळचा शुद्धच आहे. माऊलींची उई परत एकदा बोलूया आपण. तैसा देहांकारू नातीला, हा समूळ दयाचा नाशिला. जेव्हा प्रलय काळामध्ये याचा समूळ नाश होतो. समूळ शब्दाचा अर्थ काय? बीजासहित नाश होतो. बीज पण संपून जातं. प्रणवपीठाची अक्षर अ उ म सुद्धा संपून जातात आणि सगळं समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. तो अगोदरचा परमतत्व जे आहे ते निराकारच आहे. आकाराला धारण करतं ते विश्वाच्या रूपानं.
देहाला धारण करतं ते अहंकाराच्या रूपानं. जीव जेव्हा अहंकाराला एकत्र करतो त्यावेळी तो जीव होतो, नाहीतर मूळचा तो आत्माच आहे. विश्व हे पंचमहाभूताच्या द्वारे आकाराला येतं, आणि नाहीतर तसं विचार करायला गेलं तर ते निराकारच आहे. जो हा विश्वाकार असे तो जे विश्वची सारखी दिसे. मग महाप्रलय दिसे कैशेनी नव्हे. मग महाप्रलयाच्या वेळी काही शिल्लक राहत नाही. कुठं जाते ते? मग ते शिल्लकच राहत नाही म्हणजे काय? परत निराकाराला प्राप्त होतं. मी म्हटलं घटामधले आकाश आहे, घटात आकाश आहे म्हणजे त्याला घटाकाश. का त्याला घटाकाश म्हणायचं सांगा? तर त्या आकाशानं घटाचा आकार धारण केलाय म्हणून घटाकाश. वास्तविक त्या आतल्या आकाशाला आकारच नाही, पण उपाधी घेतली घटाची आणि म्हणून ते घटाकार झालं. मठामध्ये एखाद्या घरामध्ये असलेलं आकाश मठाची उपाधी घेतं आणि मठाकार होतं. जर त्या घराच्या भिंती जर बाजूला केल्या किंवा घट जो आहे तो घट जर फुटला तर त्यातलं आकाश परत त्याचा आकार कुठं जातो? तर तो आकार जातोच, निघून जातो, कारण त्याला मुळीच आकार नव्हता. ते निराकारच तत्व होतं. ते माऊलींना सांगायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आदिचिनी अवसरे विरुडे गगनाचिनी अंकुरे जे अंतिगिळी अक्षरे प्रणवपीठाची जो हा विश्वाकार असे तव ते विश्वची सारखे दिसे. मग महाप्रलय दिसे कैशेनी नव्हे. कुठं उरतच नाही महाप्रलयाच्या वेळी. प्रकृतीच संपून जाते. त्यावेळी प्रकृतीचंही कार्य शिल्लक राहिलेलं नसतं, आणि त्यामुळं भगवंत त्यावेळी निवांत असतात. आणि अशी कल्पनासुद्धा केलेली आहे. काही काळ, वर्षातून काही काळ म्हणे भगवंत झोपलेले असतात. तो प्रलय काळच तसा आहे. म्हणजे चातुर्मासामध्ये आपण म्हणतो शांत सगळं आहे. म्हणून चातुर्मासामध्ये काय करायचं? ह्या प्रलय काळामध्ये सगळी स्तोत्र, सगळे नाम जप, सगळ्या पुण्य दान ह्या सगळ्या क्रिया त्या काळामध्ये करायच्या. तो लयाचाच कालावधी असतो, आपलाही लय असतो, आणि लयाच्या वेळी आपल्यालाही लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी झोपेमध्ये असतो त्यावेळी तो जीव आपला जीवपणा टाकून देतो, आणि फक्त मी जो आहे तो मीच फक्त जागा असतो, तो शुद्ध असतो. पण प्रलय झाला की नाही? प्रलय झाला. प्रलय कशाला झाला? जीवाचा प्रलय होतो, अंतःकरणाचा प्रलय होतो, आणि मग झोप लागते. झोपेमध्ये सगळं विश्व मावळतं. आकार असतो का? नाही. कुठले विषय असतो का? नाही. मन बुद्धी चित्त अहंकारानं ज्या अंतःकरणाला आकार दिला ते मन बुद्धी चित्त अहंकार त्याच्या मूळच्या त्या कारणामध्ये लय पावतं, आणि एकदा लय पावलं की त्यांचा आकार संपून जातो. मन मुरे, आणि जे उरे ते तूची, तुकाराम महाराज म्हणतात. असं मन मुरलं, अंतःकरण मुरलं की मग त्याचा आकार संपतो. आकार कधी येतो? ज्यावेळी मन बुद्धी चित्त अहंकार एकत्र येतात त्यावेळी जीवाला आकार प्राप्त होतो. पंचमहाभूत एकत्र येतात त्यावेळी देहाला आकार प्राप्त होतो. तसं मन बुद्धी चित्त अहंकार आणि पंचकोश एकत्र आले की अंतःकरणाला आकार प्राप्त होतो. परंतु जर झोपेमध्ये तो जीव जर गेला तर तो जीव शांत होतो आणि निराकाराला प्राप्त होतो. त्यावेळी आकार त्याचा नसतो. का नसतो सांगा? आकार नसतो म्हणजे त्याच्याकडून कुठलीच क्रिया घडत नाही. देह दिसत असेल पण त्याचा आकार आतला संपलेला असतो. बरं काय? हे फार महत्वाची गोष्ट आहे. घट फुटला, घटाचे तुकडे पडलेले दिसतील, पण आकार आहे काय सांगा बघू? अजिबात नाही. तसा देह पडलेला असतो झोपेच्या ठिकाणी, तो ही लयच आहे. तिथं म्हणलंय महाप्रलय दशे. आणि तो कसला आहे प्रलय? तो नित्य प्रलय म्हणायचा. हा होणारा जो प्रलय आहे तो झोपेतला प्रलय ज्याला आपण म्हटलो तो नित्य प्रलय म्हणायला पाहिजे. प्रलयाचे काही प्रकार लयाचेच सांगितलेले आहेत. लय कसा कसा होतो तर त्या लयाचं डिटेलमध्ये आपल्याला परमार्थ विज्ञान नावाच्या डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या परमार्थ विज्ञान नावाच्या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे डिटेल माहिती आपल्याला त्याची लक्षात येईल. आणि काही शास्त्रीय ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. असो तर 40 आणि 41 नंबरची ओळी काय सांगते? बीज रूपाने प्रथम मीच होतो.
आणि त्यानंतर आकाशाच्या रूपानं एक 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 पुढं भूत तयार झालं आणि विश्वाला प्राप्त झालं. स्थूल आणि सूक्ष्म सृष्टी तयार झाली. पण प्रलयाच्या वेळी मात्र महाप्रलय जेव्हा झाला तेव्हा ते सगळंच त्याच्या कारणामध्ये लीन होतं. कुणाबरोबर? त्या शब्दाबरोबर. आकाश एकटंच जात नाही. आकाश जसं जातं तसे सगळे त्याचं जे शब्द आहे तो शब्द गुण सुद्धा मावळून जातो. सगळी जी आहे ती आपल्या आपल्या कारणामध्ये जातात. वायू त्याच्यामध्ये स्पर्शामध्ये घुसतो. पृथ्वी गंधामध्ये घुसते. कसं वर्णन आहे बघा. हे जरासा विचार केला तर आपल्याला काय लागतंय, चिंतन केल्यानंतर काय लागतंय. म्हणून पंचमहाभूतापासून विश्व आकाराला प्राप्त झालेलं विश्व आहे ते कुणासारखं दिसतं. त्यामुळे ते आत्मतत्व जे आहे विश्वासारखं दिसतं. वास्तविक आत्मतत्वाला आकार नाही, पण पंचमहाभूताच्या द्वारे ते विश्व आकाराला प्राप्त होतं. आणि महाप्रलयाच्या वेळी कोणत्याच आकारात शिल्लक राहत नाही. ज्यावेळी घट फुटतो त्यावेळी त्याचा आकार संपून जातो. ज्यावेळी मठाच्या भिंती बाजूला होतात त्यावेळी ते मठ महाआकाशामध्ये जातं. जसा महाप्रलयामध्ये सगळी सृष्टी विलीन होते तशी महाआकाशामध्ये सगळी आकाश लुप्त होतात. कारण तिथूनच ते आलेलं होतं. माझ्या घटात आलेलं आकाश कुठलं आहे? महाआकाशामधून आलं आहे. ते का दुसरीकडून कुठून आलेलं नाही. माझ्या जीवरूपानं असलेलं जे आहे ना आत्मदे तत्व जे आहे ते आत्मतत्व ब्रह्मतत्वामधून आलेलं आहे. मी जेव्हा देहाच्या बाबतीत त्या ब्रह्मतत्वाचं बोलणं करतो त्यावेळी त्याला आत्मा म्हणतात. आणि जेव्हा तो आत्मा देह टाकतो तेव्हा तो ब्रह्मच असतो. कुठं जाईल सांगा? तर ब्रह्माच्या ठिकाणी गेला होता. ब्रह्म हे त्याचं कारण आहे. जरासं फार काही शास्त्रीय सिद्धांताला छेद देण्यासारखं माझं बोलणं कदाचित वाटेल बरं काय. पण हे विचारात जरासा केला तर लक्षात येईल. अशी वाक्य कदाचित कुठल्या ह्याच्यामध्ये नसतील. कोणती? तर ब्रह्मातूनच ते आत्मतत्व आलेलं होतं आणि त्यानं आकार धारण केला देहाचा. जर त्यानं तो आकार सोडला तर ते आत्मतत्व ब्रह्मतत्वामध्ये विलीन जातं. ब्रह्मतत्व काय करतं? विश्वाचा आकार धारण करतं. पण प्रलय झाल्यानंतर विश्वाचा लय होतो. ते विश्व निघून जातं. महाभूत त्यांच्या त्या तत्वामध्ये लीन होतात आणि परत आकाररहित असं ते जग आत्मतेज आत्मतत्व आपल्याला अनुभवाला येऊ शकतं. आणि हा नित्याचा प्रकार आहे बरं का. विश्वाशी जशी कल्पना आपण करतो ना तशी देहाची कल्पना केली पाहिजे. शेवटी आकार जाऊन पूर्ण निराकार रूपाला प्राप्त होतं. थोडंसं चिंतनशील विषय आहे पण आपण ह्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. माऊलीने त्या ओव्या मांडलेल्या आहे. पै आदीचे निअवसरे विरोडे गगनाची निआकारे यांती गिळी अक्षरे प्रणवपीठाची जव हा विश्वाकार असे जव तव ते विश्वची सारखे दिशे. तोपर्यंतच ते विश्वासारखं दिसतं. मग महाप्रलय देशे कैशे नव्हे. महाप्रलयाच्या वेळी एकटंच राहतं बरं. तर ते एकटंच आहे. मुळात एकटंच आहे. महाप्रलयाच्या वेळी म्हणजे सगळं संपले. सगळी पोरं गेली, बायको मेली, सगळी गेली. मागणं राहायला कोण? हा एकटाच. पूर्वी किती होते? हा एकटाच होता. नंतर यानं लग्न केलं, बायको आली, नंतर मुलं झाली, मग नातवंड झाली. समजा दुर्दैवाने एक 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 करत मेली आणि शेवटी कोण राहिला? हा एकटाच राहिला. मग एकटाच अगोदर एकटाच होता. आत्मतत्व तसंच आहे. हे आकार धारण करतं त्याला कुटुंब म्हणतात. त्या आकाराला कुटुंब म्हणतात. आणि कुटुंब सगळं काल्पनिक गोष्ट आहे. विश्व सुद्धा तसंच आहे. कल्पनेतनं तयार झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा 42 नंबरची ओवी. ऐशे अनादी जे सहज. आता तिचं वर्णन करायला सांगायला चालू केलं. अनादी जो शब्द वापरलाय ना तो श्लोकामध्ये सनातन शब्द आहे. बीजम मा सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम. विद्धी सनातनम. विद्धी म्हणजे तू जाणून घेते ते सनातन आहे. ते नित्य कारण आहे. ते भूताच्या सगळ्या नित्य कारण आहे असं जाण म्हणतात. ऐशे अनादी जे सहज ते मी का विश्वबीज. विश्वबीज म्हणजे विश्व नावाचं जे पीक येतं त्या पीक येण्याला जे बीज लागतं बियाणं ते मी आहे. भगवंत कसं सांगतात बघा. जे बीज म्हणतात ना ते बीज मी आहे. दिसताना बी दिसतंय का हो झाडामध्ये? नाही दिसत. झाडच दिसतं. आत्ता सुद्धा मला विश्वामध्ये आत्मतत्व कुठं दिसतंय? देव कुठं दिसतो? नाही दिसत. कारण विश्वच दिसतंय. विश्व दिसतं म्हणून देव दिसत नाही. विश्व दिसायचं बंद झालं की देव दिसायला चालू होतो. आत्मतत्व. आत्मतत्वाला शब्द आपण देव शब्द वापरलेला आहे. भक्तीची भाषा.
आता जर मला ते बीज दिसाय जर लागलं तर कोरलेल्या आकाशाकडे कुठलं लक्ष जाते सांगा बघू. हाच मुद्दा इथं मांडता. हे हातातळी तुझं देईज असे. तुला ही गुप्त गोष्ट असून तुझ्या तळ हातावर देत आहे. तळ हातावर म्हणजे काय, तुला प्रकट करून सांगत आहे. गुप्त आहे पण तुला आम्ही प्रकट करून सांगतो. माऊलींच्या अर्थीच आहे, माऊलीच तशा आहेत. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले राम जनार्दनी वर्णन केले माऊलींच्या आरतीमध्ये. माऊली प्रकट गुह्य बोले, खरंच प्रकट गुह्य असलेली गोष्ट प्रकटपणाने सांगतात. म्हणून माऊली म्हणतात की तुझ्या तळ हातावरल्या रत्नासारखं आहे. तळ हातीचे रत्न जसे, मागच्या वेळेला आपण ओवीचा अभ्यास केला त्या, जसं तुला हे विश्वाचं बीज आहे ना, ते तुला असं दाखवतं. हे बघ म्हणजे हा बघ 10वा दशम जे विचारसागर ग्रंथामध्ये एक काल्पनिक स्टोरी तयार केली आहे ना, इमॅजिनरी स्टोरी आहे की कोणतरी म्हणे 10 जण प्रवासाला निघाले, पाण्याच्या पलीकडे जाताना तिकडे पलीकडे गेले. ते सगळे 10 जण तिकडे जाऊन मोजायला लागले. आपल्याला सोडून मोजायला लागले. 9च मोजले म्हणून रडायला लागला. सगळी जण रडायला लागले, एक कुठेतरी पाण्यातून गेला म्हणून. एका ज्ञानी माणसानं सांगितलं की तुम्ही 10 जण आहात. तसं हे तळहातीचे रत्न तुला मी प्रकट कराने दाखवतो. ते तूच आहेस हे दाखवतो मी. ऐसे अनादी जे सहज ते मी विश्व, ते मी गा विश्व बीज, ते विश्वाचं बीज मी आहे. म्हणजे वृक्षात बीज दिसतं का, दिसत नाही. म्हणून वृक्षाकडे पाहताना बीज आहे असे पाहतात ना, तेच खरे पाहतात. पश्यंती सपश्यंती शब्द आलाय पुढं आपण बघणार आहे. पाहणारे खरे पाहणारे कोण, तर ज्यांच्या डोळ्यानं उपाधीला बाजूला करून ज्याची दृष्टी तत्वापर्यंत जाते तेच खरं पाहणं आहे. आम्ही कसलं पाहतोय म्हणून बोलतोय आपण. मी हे पाहिलं ते पाहिलं नाही. आपण विश्व पाहिलं. देव पाहायचं असेल ना तर विश्वाला बाजूला केला पाहिजे, आवरण बाजूला केलं पाहिजे. विश्व हे आत्मतेजावरचं आवरण आहे. ते जर खरंच अनुभवायचं असेल ना तर विश्वाला बाजूला केलं पाहिजे. म्हणून वृक्षाकडे पाहताना हे बीजच आहे, ते बीजापासून निर्मिती झाली असं लक्षात आलं पाहिजे. म्हणून वृक्ष जन्मला की खरं बघायला गेलं की वृक्षाचा जन्म झाला की बीज दिशन असं होतं. तसं विश्वाची निर्मिती झाली की विश्वकर्ता जो आहे तो झोपतो जाऊन, म्हणजे माझं काम झालं. आपलं काम झालं की तो झोपतो, म्हणजे दिसत नाही आपल्याला. वृक्ष जन्माला जसा की बीज दिसत नाही पण फळ येतं, फळात बीज आहे, पुन्हा ते दिसतं. अभ्यास करणाऱ्याला कळेल ते भगवंत कुठल्या दिशेनं प्रकट होतोय. तो आहेत माणसं दिसतात, आहेत साप दिसतो किंवा आणखीन काहीतरी दिसतं, तर त्या प्रत्येक ठिकाणी वाघामध्ये, सगळ्या प्राण्यामध्ये आणि पशुपक्ष्यांच्यामध्ये तोच आहे. तोच त्यांच्या रूपानं, जसा फळांच्या रूपानं वृक्ष काय करतो, प्रसवतो. आणि प्रसवतो म्हणजे कोण, ते आत्मतत्वच प्रसवतं, म्हणजे जन्माला घालतं. झाडाला जन्म घालतं, फुलांना जन्माला घालतं, फळांना जन्माला घालतं. ही त्यांची स्थितीरूप गोष्टी आहेत. ही स्थिती अस्थिरूप, स्थितीरूप आणि शेवटचं जे आहे ते लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय या झाडाच्या द्वारेच आपल्याला कळायला लागतो. फळ ज्यावेळी येतं त्यावेळी ते फळ बीज देऊन आपण संपून जातं. जेव्हा फूल येतं तेव्हा ते फूल फळाला जन्म देतं आणि स्वतःला संपवतं. जेव्हा ते झाड होतं तेव्हा ते बीजाला संपवतं आणि झाड होतं. किती सुंदर चिंतन आहे बघा, विचार केला तर. संतांनी आणि शास्त्राने आपल्यासमोर एक घडी दिलेली आहे. आपण ध्यानाच्या वेळी किंवा स्वस्थ जेव्हा बसलेलो असतो ना त्यावेळी हे चिंतन करायला पाहिजे. मला ज्या वेळी सृष्टी दिसते त्यावेळी माझी कल्पनाचं विश्व हे भगवंतापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून फळात बीज ती पुन्हा दिसते तेव्हा वृक्ष नसतो. पण विचार केला, वृक्ष नसला तरी फळ जरी नसलं तरी फूल जरी नसलं तरी बीज असतंच. बीज कुठंच जात नाही. जेव्हा वृक्ष तेव्हा बीज, जेव्हा वृक्ष होता तेव्हा बीज दिसत नाही, नव्हतं म्हणता येत नाही. नाही म्हटलं तर मग या वृक्षाला कारण कोण, असा त्यातून पुन्हा एक तर्क निघू शकतो. नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे सृष्टी नसताना सुद्धा भगवंत आहे.
झाड नसताना सुद्धा बीज आहे. तसं सृष्टी नसले तरी सुद्धा, माझं शरीर नसलं तरी आत्मतत्व आहे. नासतो विद्यते भाव, न अभाव विद्यते सता. वर्णनच आहे भगवद्गीता करते. अभाव जो आहे सतरूपाचा केव्हाच अभाव होणार नाही. आणि बीज हे सतरूपाने आहे, ते कायम सत्ता त्याची असतेच असते. त्यामुळं सृष्टी नसली तरी सुद्धा भगवंत आहे. झाडं नसलीत तरी सुद्धा बीज आहेच. मडकं फुटलं तरी सुद्धा माती आहेच. देह पडला तरी आत्मतत्व आहेच. सृष्टी मोडली संपली तर ब्रह्मतत्व आहेच. आहे हा शब्द ज्याला लागू पडतो तो देव, तो भगवंत, तो परमात्मा. नाव काय 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 नाव द्या, ते भगवान श्रीकृष्ण आहेत, ते प्रभू राम आहे, तो विठ्ठल आहे, तो दत्त आहे. नावं कुठली घेतली तरी लक्षात. म्हणून सनातन शब्दाचा अर्थच आहे कधीही नष्ट न होणार. जे अविनाशी तत्व आहे ते अविनाशी तत्व जसा एखाद्या नाशिवंताचा जडाचा नाश झाला तरी चैतन्य रूपानं ते अविनाशी तत्व असतंच असतं. हे सांगायसाठी ही उभी आहे बघा. ऐशे अनादी जे सहज ते मी गा विश्वबीज. या विश्वाचं बीज मी आहे. जसे एखादा पिता मुलाचं बीज असतं, त्यामुळं तोच त्याची सगळी वैशिष्ट्य त्या मुलामध्ये येतात बरं काय. लक्ष दिलं तर मुलासारखं थोडं दिसतो, त्याचं नाक तसं दिसतं. आता विचार केला तर विश्वाकडे बघताना परमात्म्याची काय काय लक्षणं दिसायला पाहिजेत का नाही. कारण त्यानं जन्माला घातलंय विश्वाला म्हटल्यावर मग ते विश्वासारखं आहे. पृथ्वीतला ग्रंथ, जलातला रस, शब्द, आकाशातला शब्द, हे सगळे जे वर्णन केल्यात ना वरती, हे तिची लक्षण आहे. तर कुठला आला रस, हा भगवंताचा रस आहे. गंध कुठला आला, हे तर भगवंताचा आहे. म्हणजे शशी सूर्याला प्रकाश देणारा कोण आहे, तर तो आहे. असं चिंतन करत आपण गेलो ना, सगळ्या जगाला नमस्कार करावा असा वाटेल आपल्याला. सगळ्या जगातल्या घटनेबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करू. माझं वाईट झालं तरी माझं बरं झालं अशी कृतज्ञताच व्यक्त करू. माझं बरं वाईट केलं जे आहे किंवा वाईट झालं ते बरं करण्यासाठीच माझं नेहमी माझं बरंच असतं, वाईट काहीच नसतं. वाईट करणारा नाही ना कोण शिल्लक, त्यामुळं वाईट कसं होईल. जे असतं ते बरोबरच असतं. सृष्टी मोडली बरं झालं ना. काय काय चुकीचं काय झालं सांगा बघू त्यामध्ये. सापानं काट टाकली बरं झालं ना. काट टाकली म्हणजे परत तो चांगली त्वचा घेऊन आता जन्माला येतोय. काय त्वचा गेली त्याची, आता वाईट झालं म्हणून त्यांच्याच नातलगांनी जर शोक करायला म्हटलं तर चुकीचं आहे. शोक हा मोहातून निर्माण होतो. पहिल्यांदा मोह संपला ना तर या मोहाच्या दलदलीतून जो बाहेर पडतो ना त्याला या सगळ्या गोष्टीचा पत्ता लागतो. म्हणून शब्द वापरलेला आहे. काय वापरलाय बघा, की जे अनादी जे सहज ते मी विश्वबीज. त्यामुळे झाड कुठेतरी गेलं तर ते गेलं म्हणून रडायची काय गरज नाही. मडकं फुटलं म्हणून आकाश कुठं गेलेलं नाही, माती कुठं गेलेली नाही. माती आहे ना. मग कायम असा विचार करायला पाहिजे, काहीतरी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडली, मी आहे ना अजून. कसं म्हणायला पाहिजे, मी तरी अजून जिवंत आहे ना. अरे माझा शेअर बाजारमध्ये माझा एवढा तोटा झाला, माझ्या मित्राने मला गंडा घातला, अमक्याने माझा विश्वासघात केला, सगळ्या दुर्घटना समजूया आपण. अरे पण या दुर्घटनेतून एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे तू आहेस ना अजून. तसं आत्मतत्व कधीच जात नाही. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाय. ऐशेनी कल्पकोटी जाये तरी जाती न नशे. जातीचा नाशच होत नाही. जात कोणती आहे, आत्मतत्व ही मूळ गोष्ट आहे. ते कधीही जात नाही. ब्रह्म कधीही कुठेही जात नाही. त्याला येणं सदा संचला, येत ना जात नाही. जाते काय, ते जे आहे अनित्य आहे ते. म्हणून त्या अनित्यच्या ठिकाणी तू तितिक्षा कर असं भगवंत सांगतात. अगम अपायनी अनित्यम तान तितिक्षस्व भारता. अर्जुना तू त्याच ठिकाणी तितिक्षा कर. जे येतंय जातंय तिथंच खरी तितिक्षा करावी लागते. जे येत नाही आणि जात नाही त्याचं काय चिंतन करायचं आहे. ते चिंतन करताच येत नाही. अचिंत आहे ते.
चिंत म्हणजे का, चिंतन करायला चित्त पाहिजे ना. आणि जड चित्तानं त्या असणाऱ्या चैतन्यमय ब्रह्मतत्वाचं चिंतन कसं होईल सांगा बघू. मी वापरायलोय साधन कुठलं, जड, आणि जड तत्वानं त्याचं चिंतन करेल काय, करता येणार नाही. तसा इथं विचार सांगितलेला आहे. बीज मोडे झाड होय. बीज मोडलं, पण बीज मोडलं म्हणून रडायचं का, नाही. झाड रूपानं दिसायला लागलं, विश्व रूपानं ते दिसतं. झाड मोडतं, काही दिवसानंतर बीजी समाय. कुठं जाणार ते सांगा बघू, आपल्याच बीजामध्ये जातंय. पराक्रम असतात, वाऱ्यानं कुठंतरी पडतात बघा. आपण म्हणतोय फुलाचं झाड आमचं गेलं, सगळं कोमेजलो. काही कोमेजलेलं नसतं जगात. असं कोमेजलं पण काही नाही आहे, ते टवटवीतपणा आहे. कारण ब्रह्मतत्वच टवटवीत आहे, ते प्रसन्न आहे सतत. देव प्रसन्न आहे. त्यामुळे झाड मोडे बीजी समाय. बीजामध्ये ते झाड घुसतो आणि बीज तसंच राहतं आणि पुन्हा सनातन तत्व आहे. त्यामुळे सृष्टी असण्याचा किंवा नसण्याचा भगवंताच्या अस्तित्वाशी संबंध नाही, म्हणून ते सनातन आहे. ते कधीच जात नाही, त्याला नाश नाही, त्याला सनातन म्हणतात. सनातन म्हणजे कधीच नष्ट होणार. त्यामुळे सृष्टी असू दे तर नसू, त्याचं काय घेणं देणं त्याला कुठं आहे. काय सृष्टी निर्मिती करतो ते त्याच्यासाठी नाही. हां, गंमत म्हणून ठीक आहे, ते म्हणजे गमत नाही मला म्हणून मी त्या सगळ्या लोकांनी निर्माण केलं. आपण म्हणत नाही काय, घरात काही कर्मना झाले म्हणून 4 मित्रांनी बोलवून घेतोय आणि गप्पा मारत बसतोय आपण. तसं देवानं, तसं भगवंतानं, परमात्म्यानं तसं केलं. आणि त्या दृष्टीनं सृष्टी असण्याचा किंवा नसण्याचा भगवंताच्या अस्तित्वाशी काही संबंध नाही. यावरून विश्वाचं कारण असत नाही, सत आहे. आता आणि परत मुद्द्यावर आपण या, हे सिद्ध होतंय. विश्वाचं कारण असत नाही, कारण असतापासून सताची निर्मितीच होत नाही. त्यामुळे सत आहे म्हणूनच असत दिसतं. आणि बरोबर बोलूया आपण, असताच्या सत्यावर सत दिसणार नाही. तर सत तर आहेच आहे, पण असत असावंच असं काही गरजच नाही. असत नसलं तरी सत आहे, परंतु असत जर दिसत असेल तर ते सतच्या अधिष्ठानावरच दिसतं. असत नसलं तरी चालतं, पण सत आहेच, ते जातच नाही. आणि असत असलं तरी काय बिघडलंय. असत काय आहे, ही ब्रह्म, हे विश्व जे आहे असत आहे. असत म्हणजे काय, त्याला असात दुसरा शब्द वापरला, सता असत, अनिर्वचनीय विलक्षण शब्द वापरलेले आहे शास्त्रानं. आपण जायला होती लांब एवढं, पण त्याला असं जर मिथ्या समजलं तर हे मिथ्या पण दिसतं, ते सुद्धा सत्याच्या अधिष्ठानं. कसं दिसणार सांगा बघू मिथ्या सुद्धा. मला मिथ्या जे विश्व दिसतं सत्य आहे म्हणून, मला साप दिसतो दोरे आहे म्हणून. साप दिसेलच कसं सांगा बघू. समजा तिथे एक मोठाच्या मोठा ओंडका ठेवला, झाडाचा एखादा ओंडका लाकडाचा, तर साप दिसेल काय सांगा बघू. त्याच्या सदृश्य काहीतरी असतं. साप हे दोरीच्या सदृश्य आहे, त्याच्यासारखं आहे, तादृश्य, म्हणून त्याला तसं दिसतं. त्यावरून विश्वाचं कारण असत नाही, सत आहे म्हणून वर्णन केले. छांदोग्य बोलतोय बघा, सदैव सौम्य इदमं अग्र असित एकमेवाद्वितीयं ब्रह्म. छांदोग्य उपनिषदातली श्रुतीच आहे. सदैव सौम्यम इदम अग्र असित, अगोदर होतं, असित आहे, ते होतं. आणि म्हणूनच ते एक काय होतं, एकमेव अद्वितीय ब्रह्म होतं. म्हणून ही सृष्टीचा फैलाव विस्तार झाला. म्हणून बीज वृक्षापासून फळ उत्पन्न करतं आणि नष्ट होतं, पण दुसरं बीज तयार होतं. बीजाला नाश नाही, म्हणून वृक्ष फळ देऊन नाश पावतात. आणि बीज तसंच आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, क्षरला सागर सिंधू मिळे. काय आपण मागच्या वेळा घेतला होता बघा, क्षरला सागर गंगा ओगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. त्यातला शेवटचा तुकडा आहे अभंगातला बघा. तुका म्हणे बीजे बीज दाखविले, पत्र पुष्प आले गेले वाया. पत्र, पानं, पुष्प आणि फळं आलीच काय आणि गेलीत काय. काही काही झाडांना फुलंच लागत नाही, काही झाडांना फळच लागत नाही. झाड नाही का, आहे. झाड दिसतं, बीज नाही का, आहे. फळं येतील नाही तर नाही येतील. माणूस पण आहेच की, कुणाला मुलं होतात नाही होतात म्हणून काय ते माणूस नाही, माणूस आहेच की. मूळचा माणूस शिल्लकच आहे ना. तसं ब्रह्मतत्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बीजे बीज दाखवले. कुणाला दाखवलं, बीजानंच बीजाला दाखवलं. मग मधलं काय चालू आहे, ते फुलं आहेत, पानं आहेत, झाड आहे, फळं आहे. हे काय आहे मधलं, हे विश्व आहे.
आणि हे विश्व मोडून पडू शकतं. कारण फुलाचा नाश झाल्याशिवाय फळं निर्माण होत नाहीत. मग फुलाचा नाश झाला म्हणून रडायची काही गरज नाही. का? फळं मिळणार आहेत म्हणून आनंद पाहिजे ना. तसा मग फळ निर्माण होतात. फळ सुद्धा नाशवंत आहे, ते फळ सुद्धा नाश होतं. पण फळाचा नाश झाला म्हणून तरी रडायचं नाही. कारण परत त्याच्यात बीज आहे, त्या बीजातून अजून आपण झाडं लावूया, अजून विश्वाची निर्मिती होते. तसा प्रकार तो आहे. म्हणून तुका म्हणे बीजे बीज दाखवले, पत्र पुष्प आले गेले वाया. म्हणून बीज हे कारण रूपानं भगवंताचं वाचक आहे. अहम बीज प्रदापिता 14व्या अध्यायात बोलतात भगवान, अहम बीज प्रदापिता. आणि ही माया ही त्याची अर्धांगिनी आहे. त्याच्या दृष्टीने प्रकृती, त्या प्रकृतीच्या त्याच्यामध्ये त्यातून सृष्टी सगळी निर्माण होते. अहम बीज प्रदापिता, मी पिता रूप असणारं जे बीज आहे ते मी आहे असं भगवंत बोलतात. अनादि आहे. आणि ते कसं आहे? अनादि व विश्वजितो भगवन. त्यासाठी अनादि म्हणजे काय? ज्याला आधी नाही असं. आणि सहज म्हणजे काय? इथं शब्द वापरलेला आहे बघा, अनादिजे सहज. माऊली काय बोलतात? अनादिजे सहज. सहज म्हणजे ज्याच्यामध्ये कृत्रिमता नाही, त्याला कोणी दुसऱ्याने येऊन तयार करावं लागत नाही, त्याचं ते तयार होतंय. बघा, झाडाला झाड त्याचं ते तयार होणार नाही, बीज पाहिजे. पण बीजाला तयार करायसाठी दुसरं काय लागत नाही, बीज आहेच. आपण काय बघतो ना, सगळं आपण घरातली वस्तू काय करतो? तयार करतोय का नाही? साखरेपासून आपण काय काय पदार्थ तयार करतो. साखर कशाची होते? ऊसापासून होते. पण ऊस कशापासून होतोय? ऊसापासून होतोय. नंतरचा मुद्दा सगळ्या, मग भरपूर तुम्ही पदार्थ कराल त्या साखरेचे, प्रश्न तोच नाही. पण तुम्ही बनवलं कशापासून? इथल्या मूळ गोष्टीपासून. मग बरेच जण म्हणतात आम्ही ह्याचा शोध लावला. अरे कुठल्याचा शोध लावला? इथले 4 गोष्टी घेतल्यास त्यातली 5वी गोष्ट तू सिद्ध करून दाखवलीस. आणि म्हणून म्हणतोस मी हे नवीन मी शोधलं. बघा, तू कसा शोधशील सांगा? मूळचे घटक घेतलेस ना, त्यामुळे सहज आहे ते. म्हणजे त्यामध्ये कृत्रिमता नाही. माया अनादी, पण ती सहज नाही बरं काय. पण परमतत्व जे परब्रह्म आहे ते सहज आहे. म्हणून एकनाथी भागवतमध्ये फार सुंदर उभे आहे, ब्रह्माशी नाही माता पिता या लागी न घडे जन्मकथा. ब्रह्माला माता पिता नाही, त्यामुळं न घडे जन्मकथा, त्याचा जन्मच नाही. आत्मा एकदेशी होता तरी जन्म येता जननी जठरा. जर तू एकदेशी असता, एकदेशी म्हणजे व्यापक नसलेला, मर्यादित, जर एकदेशी जर होता तर मग जन्माला आला असता. जर तो परिच्छिन्न असता तर जीवासारखा जन्माला आला असता. नाही ना, तो एकदेशी नाही तर व्यापक आहे. मग व्यापकाचा जन्म होईलच कसं सांगा बघू? होणारच नाही. आकाशाचा जन्म कसा होईल सांगा बघू? आकाशापासून काय काय निर्माण व्हायचे असेल ते निर्माण होईल, पण आकाशाचा जन्म कसा आहे? आकाश हे उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. या सगळ्याचा विचार केला तरी अनादी आणि सनातन असलेलं तत्व बीज रूपानं भगवंतच पेरतात. म्हणून सगळ्या सृष्टीकडे बघताना भगवत रूप सृष्टी आहे. ईशावास्यमिदां सर्वं यत् किंचित जगत्याम जगत, असं ईशावास्य उपनिषद सांगतात. त्याच कारणासाठी असाच विचार करावा आणि सृष्टीकडे पाहावा. हे देवाकडे मी पाहतो, कुठंही पाहताना हे देवाकडे पाहतो. बघ, लावून तत्व बघ म्हणजे कळेल. तू झाडाकडे बघ, वेलीकडे बघ, पण बघता बघता बीज माहिती पाहिजे. बीजाकडे बघ, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. अशी गोष्ट आपल्याकडून घडायला लागली तर आपोआप भगवत चिंतन होईल. फार सुंदर ओव्या आणि शास्त्रीय अर्थ सांगणाऱ्या, वेदांत सांगणाऱ्या ओव्या या आपल्यासमोर आहेत. आपणही हळूहळू आणि परत चिंतन करून समजून घ्यावेत. आपण 1-2-3 ओव्या पाहिलेल्या आहेत. 40, 41 आणि 42 नंबरच्या ओवी 7व्या अध्यायावरच्या, त्यावरचं चिंतन आपण घेतलेलं आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.